त्यानंतर दुसरा सवाल येतो आपल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची जी राजधानी आहे ती आहे मुंबई राजधानी. सी आपलं राईट आन्सर येते. तिसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतीय राजघटनेचे शिल्पकार कोण आहे? भारतीय राजघटनेचे जे शिल्पकार आहे ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर आपल्या आन्सर जे येत आहे ते बी येते. त्यानंतर चौथा सवाल येतो मित्रांनो आपला, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय पक्षी जो आहे तो मोर आहे. जे आपलं राईट आन्सर ते ए येत आहे. हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर पाचवा क्वेश्चन येतो मित्रांनो, पाचवा महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? महाराष्ट्र दिन साजरा केला जातो एक एक मे रोजी साजरा केला जातो. 1 मे रोजी. तर नंतर सहावा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? भारतातील सर्वात लांब नदी जी आहे ती आहे गंगा नदी आहे. जे आपलं राईट आन्सर ते सी आहे. त्यानंतर मित्रांनो सातवा क्वेश्चन येतो आपला, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर ते मुख्यालय आहे मुंबईमध्ये आहे. तर आपलं जे आन्सर येते ते सी येत आहे. त्यानंतर आठवा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात उंच जे शिखर आहे मित्रांनो ते कळसुबाई शिखर आहे. तर जे आपलं राईट आन्सर येते ते बी येते. त्यानंतर नववा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय गीत जे आहे ते आहे वंदे मातरम गीत आहे. जे आपलं राईट आन्सर आहे ते ए आहे. त्यानंतर 10वा क्वेश्चन येतो मित्रांनो, लोकमान्य ही उपाधी कोणाला मिळाली? लोकमान्य ही उपाधी जी आहे मिळाली आहे बाळ गंगाधर टिळक यांना मिळाली. जे आपलं राईट आन्सर येते ते सी येते. त्यानंतर 11वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय प्राणी जो आहे तो आहे वाघ आहे. बी आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर मित्रांनो 12वा क्वेश्चन येतोय, भारतातील भारतातील पहिले उपग्रह कोणते? भारतातील जे पहिले उपग्रह आहे ते कोणते आहे? तर पहिले उपग्रह जे आहे ते आर्यभट्ट आहे. जे आपलं राईट आन्सर येते ते ए येत आहे. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो मित्रांनो, तर महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहे? महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत? तर महाराष्ट्रात एकूण जिल्हे जे आहे ते आहे 36 जिल्हे. जे आपलं राईट आन्सर येते ते सी येते. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो मित्रांनो, संविधानातील कलम 370 संविधानातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ते राज्याशी संबंधित जे आहे ते जम्मू काश्मीरच्या संबंधित आहे. जे आपलं राईट आन्सर येते ते बी येते. त्यानंतर 15वा क्वेश्चन होतो मित्रांनो, पंचायत राज व्यवस्था प्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली? पंचायत राज व्यवस्था जी प्रथम राज्यात सुरू झाली ती राजस्थानमध्ये सुरू झाली. जे आपलं राईट आन्सर येते ती बी येते. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? भारताचे ते पहिले राष्ट्रपती कोण आहेत? तर भारताचे जे पहिले राष्ट्रपती ते आहे ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे. जे आपलं राईट आन्सर येते ते ए येते. त्यानंतर मित्रांनो 17वा क्वेश्चन येतोय, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? जय जवान जय किसान हा नारा जो दिलाय तो दिला लाल बहादूर शास्त्रीजींनी दिलाय. बी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 18वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील संत्र्यासाठी प्रसिद्ध शहर कोणते आहे? महाराष्ट्रातील संत्र्यासाठी जे प्रसिद्ध शहर आहे जे आहे ते नागपूर आहे. जे आपलं राईट आन्सर ते सी येते. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय फुल कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय फुल जे आहे ते कमळ आहे. जे आपलं राईट आन्सर ते बी आहे. त्यानंतर मित्रांनो 20वा क्वेश्चन येतो, भारतातील संविधानात मूलभूत कर्तव्य कोणत्या दुरुस्तीने जोडली? तर मूलभूत कर्तव्य जे आहे ती दुरुस्तीने जोडली आहे ती आहे 42 तर आपला राईट आन्सर येते. त्यानंतर 21वा क्वेश्चन होतो मित्रांनो, महाराष्ट्रातील दक्षिण गंगा कोणती नदी आहे? महाराष्ट्रातील दक्षिण गंगा जी आहे ती गोदावरी नदी आहे. जी आपलं राईट आन्सर येते ती बी येते. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो मित्रांनो, युएनओची स्थापना कधी झाली? युएनओची स्थापना जी झाली ती झाली 1945 मध्ये. बी आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर मित्रांनो भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? भारताचे सर्वोच्च न्यायालय जे आहे ते आहे नवी दिल्लीमध्ये आहे. सी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर मित्रांनो 24वा क्वेश्चन येतोय, 24 राज्यसभेचे प्रसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे प्रसिद्ध अध्यक्ष जे आहे ते असतात उपराष्ट्रपती असतात. सी आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर मित्रांनो 25वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील अजिंठा लेणी जी आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. सी आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर भारताचा जलचर प्राणी जे आहे डॉल्फिन आहे. ते आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर मित्रांनो 27वा क्वेश्चन येतोय, गीतांजली हे पुस्तक कोणी लिहिले? गीतांजली हे पुस्तक जे लिहिले ते लिहिले टागोर यांनी लिहिले. बी आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर मित्रांनो 28वा क्वेश्चन येतोय, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळ जे आहे ते राजस्थान आहे. बी आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी जी आहे ती गोदावरीच आहे. बी आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतीय भारतीय संविधानात किती मूलभूत अधिकार आहेत? भारतीय संविधान मूलभूत अधिकार जे आहे ते आहे 6 मूलभूत अधिकार आहे. जे आपलं राईट आन्सर आहे ते बी आहे. 31वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? भारताचा राष्ट्रीय वृक्ष जो आहे तो वर आहे. हे आपलं राईट आन्सर आहे.
त्यानंतर मित्रांनो 32वा क्वेश्चन येतोय, भारतरत्न हा पुरस्कार कधी सुरू झाला? भारतरत्न हा पुरस्कार जो सुरू झाला तो झालता 1954 मध्ये. बी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे जे धरण आहे ते आहे कोयना धरण आहे. बी आपलं आन्सर आहे. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतीय संसद किती सभागृहाची बनलेली आहे? भारतीय संसद जे गृहाची बनलेली ती 2 गृहाची बनलेली आहे. बी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहे? तर पहिले पंतप्रधान सगळ्यांना माहित असणे गरजेचं आहे. तर पंडित जवाहरलाल नेहरू आहे. बी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रात कोणता धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात कोणता धरण कोयना धरण जो जिल्हा आहे तो आहे सातारा जिल्ह्यात आहे. हे आपलं राईट आन्सर आहे. 37वा क्वेश्चन येतो, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे जे अध्यक्ष होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. बी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय फळ कोणते? भारताचे राष्ट्रीय फळ जे आहे ते आहे आंबा आहे. सी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील कापसाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? महाराष्ट्रामध्ये कापसाचे शहर म्हणून ओळखले जाते अकोला शहर. सी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर मित्रांनो 40वा क्वेश्चन येतो, भारतीय संविधानात किती अनुसूच्या आहेत? भारतीय संविधानात किती अनुसूच्या आहेत? तर त्या अनुसूच्या आहे 12 अनुसूच्या आहेत. सी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 41वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? भारतातील सर्वात उंच धबधबा जो आहे तो आहे कोचिकल. सी आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते? महाराष्ट्राचे राज्यफूल जे आहे ते आहे जारूड आहे. जे आपलं राईट आन्सर आहे. ए आहे. त्यानंतर 43वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ती झाली 1885 मध्ये झाली. ए आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 44वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्राचे राज्यपक्ष कोणते? महाराष्ट्राचे राज्यपक्ष जे आहे हरियाणा आहे. बी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 45वा क्वेश्चन येतो मित्रांनो, लोकसभेचे कार्यकाळ किती किती वर्षाचा असतो? लोकसभेचा कार्यकाळ जो असतो तो 5 वर्षाचा असतो. बी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर मित्रांनो 46वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील द्राक्षांची राजधानी कोणती आहे? महाराष्ट्रातील द्राक्षांची राजधानी जी आहे ते आहे नाशिक शहर आहे. बी आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर 47वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतीय राजघटना जगातील सर्वात मोठी लिखित राजघटना आहे. बरोबर आहे का चूक आहे? बघा साहेब, उदाहरण जे आहे ते बरोबर आहे. हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 48वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय चलन कोणते? भारताचे राष्ट्रीय चलन जे आहे ते रुपये आहे. बी आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर 49वा सवाल येतो, महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर जे आहे ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये येते. हे आपलं राईट आन्सर आहे. तर मित्रांनो लास्ट सवाल येतो आपला, भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणत्या स्तंभावर आधारित आहे? भारताचे राष्ट्रीय जे चिन्ह आहे ते स्तंभावर आहे, ते सारनाथ स्तंभावर आहे. जे आपलं राईट आन्सर ते बी आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.